नमस्कार मित्रांनो, मी पर्जन्य रोडे. आपण 16 संस्कारांमधील विवाह संस्कारांबद्दल माहिती घेतोय. गेल्या भागामध्ये आपण कन्येचं दान का करावं याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आणि या भागामध्ये आता आपण कन्यादानाचं फळ काय, त्याचा हेतू काय याच्याबद्दल आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर कन्यादानाचा विधी सुरू होतानाच सुरुवातीलाच एक विवाह सूक्तातील फार सुंदर मंत्र येतो आणि त्या मंत्रामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या प्रार्थना बघायला मिळतात. पहिल्या अर्ध्या भागामध्ये तिथे एक प्रार्थना आहे आणि मंत्राच्या उरलेल्या अर्ध्या भागामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना आहेत. तर मंत्र असा आहे की अंध्रुक्षरा रुजवस्संतु पंथा येभिः सखा योजन्ति नो वरेयम समरीयमा संभगो नोनियात संजास्पत्यम सुजममस्व देवाः. तर आता इथे पहिल्या अर्ध्या भागातल्या मंत्राची प्रार्थना अशी आहे की वराकडचे मंडळी, खास करून वराचे मित्र, कारण तिथे येभिः सखा योजन्ति नो वरेयम असा शब्द आला आहे, तर सखा शब्द म्हणजे वराचे मित्र अशा आशयाने आपण घेऊ शकतो. तर वराकडचे वराडी मंडळी किंवा त्याचे मित्र हे त्या वधूला आणण्यासाठी निघालेले आहेत. तर त्यांच्या मार्गामध्ये येणारे जे खास कळगे आहेत, अडथळे आहेत, ते सगळे दूर व्हावेत, जे काही काटे असतील ते दूर व्हावेत आणि तो मार्ग जो आहे तो सरळ व्हावा अशा आशयाने ती प्रार्थना पहिल्या भागात आढळते. अंध्रुक्षरा म्हणजे काटे किंवा खास कळगे आणि ऋजवः संतु पंथाः, ऋजवा म्हणजे सरळ होऊ देत. काय सरळ होऊ देत? तर संतु पंथाः, त्यांचा जो मार्ग आहे तो सरळ होऊ दे आणि त्यातले खास कळजे आहेत ते दूर होऊ देत, कारण ते तिला आणायला निघालेले आहेत अशा आशयाने पहिली प्रार्थना आढळते. दुसऱ्या अर्ध्या भागामध्ये प्रार्थना आढळते की समरीयमा संभगो नोनियात, म्हणजे त्या वधूला किंवा आम्हाला दोघांनाही अर्यमा आणि भग या 2 देवता ज्या सुनिश्चित ठिकाणी पोचवायला पाहिजे तेथे अत्यंत व्यवस्थितप्रमाणे पोचवू देत, अशी ती एक प्रार्थना आपल्याला दुसऱ्या अर्ध्या भागामध्ये आढळते. आणि शेवटच्या अर्ध्या भागामध्ये आढळते की संजास्पत्यम सुजममस्व देवाः. हे मला वाटतं गृहस्थ धर्माच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रार्थना आहे. तिथे जास्पत्य असा शब्द आला आहे, जो जाया आणि पती या 2 शब्दांच्या एकत्रितपणाचं ते एक रूप तिथे ऋग्वेदामध्ये आपल्याला आढळतं. तर जास्पत्य म्हणजे पती पत्नींच्या दोघांचा एकत्रित सहजीवन किंवा गृहस्थाश्रम अशा आशयाने आलेला तो जास्पत्य हा शब्द आहे. आणि हे गृहस्थाश्रमाचं आचरण जे आहे ते कसं असावं, तर ते सुयममस्तु देवाः, अत्यंत सुसंयमित अशा प्रकारे असावं अशी ती प्रार्थना देवतांना केलेली आपल्याला आढळते. आणि हे खूप जास्त महत्त्वाचं मला वाटतं. याचं कारण मनुष्य हा देखील पशुच आहे आणि जर मनुष्याचा संयम किंवा विवेक सुटला तर माणूस कशा पद्धतीने पशुसारखं वागतो हे आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतंच. म्हणून तिथे देवतांना केलेली प्रार्थना आपल्याला आढळते की त्या दोनही उभयतांचं दाम्पत्य जीवन किंवा गृहस्थाश्रम जो आहे तो अत्यंत सुसंयमितपणे व्यतीत व्हावा अशी प्रार्थना ती आहे. असा तो पहिला फार सुंदर मंत्र कन्यादानाच्या सुरुवातीलाच आलेला आहे. आता कन्यादानाचा मूळ उद्देश काय आणि त्याची फळप्राप्ती काय हे आपल्याला त्या संकल्पामध्येच कळतं. तर कन्यादान करणारा म्हणजे कन्येचे पिता किंवा तिच्याकडनं जे कोणी दान करणारे असतील ते ज्या वेळेला संकल्प करतात त्यावेळेला त्या संकल्पाचाच उल्लेख आहे की मम समस्त पितृणाम, म्हणजे माझ्या सगळ्या पितरांचा निरतिशय आनंद ब्रह्मलोक अवाप्त्यादी, म्हणजे त्यांना अत्यंत आनंदमय असा ब्रह्मलोक प्राप्त व्हावा याच्यासाठी म्हणून मी हा कन्यादानाचा विधी करत आहे. तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी धारणा असते की आपण जे पितृकर्म करतो किंवा श्राद्ध कर्म करतो त्याला ते निषिद्ध मानतात किंवा थोडंसं कमी दर्जाचं मानतात. तर त्या लोकांसाठी महत्त्वाची सूचना आहे की कन्यादान हे सुद्धा पितृकर्माशी निगडीतच आहे. आपल्या पितरांचा उद्धार व्हावा यासाठी म्हणूनच तो दान करणारा माणूस त्या कन्येचं दान करत असतो आणि तसं संकल्पामध्येच आपल्याला उल्लेख केलेला आढळतो. त्याप्रमाणे तो संकल्प आहे की माझ्या पितरांचा उद्धार व्हावा म्हणून मी कन्येचं दान करत आहे. आणि इतर वेळेला आपण कुठल्याही शुभकर्माचा विधी करत असताना, संकल्प करत असताना हातात पाणी आणि अक्षता एवढ्या 2च गोष्टी घेतो. परंतु कन्यादानामध्ये अक्षता, पाणी आणि त्याच्याबरोबर दर्भसुद्धा घ्यायला सांगितलेत, कारण दर्भ हे पितृकर्माला सूचित करतात. म्हणूनच अक्षता, पाणी आणि दर्भ असं घेऊन ते जे पाणी आहे संकल्पाचं ते ताम्रामध्ये सोडायचं आहे. तर तिथे त्यांनी म्हटलं आहे की पितरांचा उद्धार व्हावा म्हणून मी हे कन्यादान करतो. आणि त्याच्या पुढे देखील आपल्याला त्याच आशयाचा सगळा मंत्र किंवा तो संकल्प जो आहे तो बघायला मिळतो की ते कन्येचे वडील म्हणतात की द्वादशा वरान द्वादशा परांश पुरुषान. तर ती द्वादशा वरान असा शब्द आलेला आहे. तर द्वादशा वरान म्हणजे काय की द्वादश म्हणजे 12 आणि अवरान म्हणजे माझ्या आधीचे 12 पिढ्या किंवा माझ्या आधीचे 12 पूर्वज असा शब्द येतो. अवर म्हणजे आधीचे अशा आशयाने आपल्याला अमरकोशात तरी शब्द बघायला मिळतो. आणि त्याच्या पुढे शब्द आला की द्वादशा परान, पुन्हा द्वादश म्हणजे 12
आणि त्याच्यानंतरचा दुसरा शब्द आला आहे तो अपरान. अपर म्हणजे नंतरचे, माझ्या नंतरचे, म्हणजे माझ्या आधीच्या 12 पिढ्या आणि माझ्या नंतर येणाऱ्या माझ्या 12 पिढ्या, अशा एकूण 24 पिढ्या, आणि आत्मनश्य म्हणजे मी स्वतः 25वा, अशा माझ्या 25 पिढ्यांचा उद्धार व्हावा यासाठी म्हणून मी हे कन्येचं दान करत आहे, असं आपल्याला त्या संकल्पामध्ये आढळतं. काही यजुर्वेदी संकल्पामध्ये आपल्याला दशवरान दशपूर्वान मांच असं सुद्धा बघायला मिळतं, म्हणजे माझ्या आधीच्या 10 पिढ्या, माझ्या नंतरच्या येणाऱ्या 10 पिढ्या आणि मी स्वतः 21वा, असा तिथे 21 पिढ्यांचा उल्लेख मिळतो. परंतु ऋग्वेदी विधीप्रमाणे आपल्याला तिथे 25 पिढ्यांचा उल्लेख मिळतो की द्वादशा वरान द्वादशा परान पुरुषांश पवित्री कर्तुम, एवढ्या लोकांचा उद्धार व्हावा या उद्देशाने मी हा कन्यादानाचा विधी करत आहे, असं त्या संकल्पामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर याच्या मागचा मूळ उद्देश हाच आहे की पितरांचा उद्धार व्हावा म्हणून. आणि कन्येचं दान देताना प्रत्यक्ष ज्या वेळेला त्या मुलाच्या वराच्या हातावरती पाणी सोडलं जातं, त्यावेळेला ते देणारे जे कन्येचे पिता आहेत ते म्हणतात की धर्मप्रजा सिद्ध्यर्थम कन्याम तुभ्यमहम संप्रदते. तर इथे फार आपल्याला महत्त्वाची गोष्ट दिसून येते की धर्म, तर धर्म इथे हा शब्द 2 वेगवेगळ्या अर्थाने या विधीमध्ये येतो. तर पहिल्यांदा जो धर्म हा अर्थ आला आहे, तर धर्म म्हणजे अर्थातच आपण ज्या उपासन पद्धतीला फॉलो करतो त्या उपासन पद्धती म्हणजे हिंदू आपला सनातन धर्म. त्याच्यानंतर तुम्ही ज्या समाजातून ज्या जातीतून येतात त्या समाज जातीच्या तुमच्या ज्या काही ठरलेल्या परंपरा असतील त्या परंपरा, आणि तुमच्या धर्माचं आणि तुमच्या कुळातल्या परंपरांचं परिवहन पुढे व्हावं, त्या सगळ्या परंपरा ज्या आहेत त्या पुढे जाव्यात या आशयाने तिथे धर्म हा शब्द आलेला आहे. की तो तुमचा जो धर्म आहे, तुमच्या ज्या परंपरा आहेत, तुमचे जे रीतिरिवाज आहेत, नियम आहेत, ते सगळे पुढे जावेत. आणि अर्थातच तुम्हाला मुलं झाली की त्यांच्या माध्यमातून ते पुढे जातील. जसे जसे तुमच्या पिढ्या आणि तुमचा वंश पुढे सरकेल तसं तसं त्या परंपरा पुढे सरकत राहतील. तर तो धर्म जो आहे त्याचा विस्तार व्हावा, त्या सगळ्या परंपरा ज्या आहेत त्या पुढे जाव्यात या आशयाने तिथे धर्मशब्द आला आहे. आणि कन्यादानाच्या नंतरच उत्तरार्धामध्ये सुद्धा एके ठिकाणी धर्म हा शब्द येतो, परंतु तिथे तो धर्म हा शब्द कर्तव्य या आशयाने, कर्तव्य म्हणजे ड्युटी, तर त्या आशयाने तिथे आपल्याला तो आलेला दिसतो. परंतु इथे पहिल्या ठिकाणी जो आला आहे तो तुमच्या परंपरांचं किंवा तुमच्या औपासन पद्धतीचा तिथे उल्लेख व्हावा या आशयाने तिथे धर्म हा शब्द आलेला आहे. तर धर्मप्रजा सिद्ध्यर्थम म्हणजे ती परंपरा जी आहे ती पुढे जावी, आणि अर्थातच ती जाणार कशाच्या माध्यमातून, तर तुम्हाला जी संतती होणार त्या संततीच्या माध्यमातून, तुमच्या वंशाच्या माध्यमातून ती पुढे पुढे जाणार, म्हणून प्रजासिद्ध्यर्थम. तर तुमचं प्रजोत्पादनही व्हावं आणि त्या माध्यमातून तुमचा धर्म पुढे सरकावा या हेतूने हे कन्यादान आपल्याला केलेलं दिसतं. आता त्यात सुद्धा आपल्याला एक क्रम आढळतो की पहिले धर्म म्हटलेले, याचा अर्थ की गृहस्थ जीवन म्हणजे वधूवर एकत्रित आल्यानंतर फक्त त्यांच्यात एकमेकांमध्ये शरीर संबंध यावेत आणि प्रजोत्पत्ती व्हावी हा हेतू आहे का, तर नक्कीच नाही. तर पहिले धर्माचं, तुमच्या परंपरांचं पालन व्हावं हा त्याच्यामागे पहिला हेतू दिसतो, आणि त्याच्यानंतर मग प्रजोत्पादन हा दुसरा हेतू आपल्याला तिथे आढळतो. म्हणून त्या शब्दांना सुद्धा त्याच क्रमाने तिथे बसवलेलं आपल्याला आढळतं की पहिले धर्म आणि नंतर प्रजोत्पादनार्थम असे 2 शब्द तिथे आपल्याला आलेले आढळतात. तर मग अशी म्हटलं त्याप्रमाणे या कन्यादानाचा हेतू काय आणि त्याची फळप्राप्ती काय, हे सगळं त्या संकल्पामध्येच आलेलं आहे. पितरांचा उद्धार व्हावा, आपल्या परंपरांचं त्या परंपरा पुढे चालाव्यात, आणि अर्थातच आपला वंश देखील पुढे चालावा, हे महत्त्वाचे 3 हेतू तिथे दिसतात. आणि पितरांचा उद्धार ही फलप्राप्ती आपल्याला तिथे दिसते. तर हा जो काही त्याच्याशी निगडित विषय आहे तो आज आपण इथे घेतला. पुढच्या भागामध्ये कन्यादानाची स्तुती कशा पद्धतीने केलेली आहे ते आपण त्याच्या येणाऱ्या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.